नमस्कार, श्री कुकिंग मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत एकदम कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये झटपट अशी चमचमीत ओली भेळ। तर तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून पहा। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी एक पातेलं घेतलेलं आहे। आता यामध्ये मी मुरमुरे घालून घेत आहे। हे मुरमुरे 4 वाटी आहेत। तर हे बघा, इथं मी मुरमुरे पातेल्यामध्ये घालून घेतलेले आहेत। तर यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा मीठ घालून घेत आहे। इथं मी 1 मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, ते घालून घेत आहे। इथं मी 1 मीडियम साईजचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे, ते घालून घेत आहे। इथं मी अर्धी वाटी बारीक शेव घेतलेली आहे, ते पण घालून घेत आहे। इथं मी 1 वाटी फरसाण घेतलेला आहे, ते पण घालून घेत आहे। आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, इथं मी सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे आणि आता यामध्ये मी चिंच आणि गुळाची चटणी घालून घेत आहे। 2 चमच, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आता आपल्याला ही भेळ छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। हे बघा, इथं मी भेळ छान अशी मिक्स करून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही किती छान अशी आपली भेळ दिसत आहे। आता आपली भेळ खाण्यासाठी तयार झालेली आहे। आता आपण ही भेळ प्लेट मध्ये काढून घेऊया। बघू शकता तुम्ही भेळ किती छान अशी दिसत आहे। बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटणारी अशी आपली चमचमीत ओली भेळ तयार झालेली आहे। तर यावर मी बारीक शेव घालून घेत आहे आणि थोडीशी कोथिंबीर। तर तुम्हाला ही भेळची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।